तुम्हाला आलेल्या फोनानुसार गावातल्या आपण सगळ्या विहिरी बघितल्या, सगळ्या पाण्याच्या टाक्या बघितल्या. ही शेवटची विहीर आहे. सगळीकडे झडती घ्या, बारीक सारीक गोष्टी गोळा करा, काय सुटलं नाही पाहिजे नजरेत. हो चल. राऊत, साहेब काय नाही इकडं. काय नाही सापडत इथे. साहेब सगळीकडे बघितलं, काहीच सापडलं नाही इकडं. साहेब कोणीतरी आपली चेष्टा तर नाही ना केली? महागात पडेल त्याला. साहेब निघायचं का? कायद्याच्या चौकटीत पण राहायचंय, गुन्हेगारही पकडायचे. अवघड होऊन बसतं फार. गुन्हेगार नेमके याचाच फायदा घेतात, सुटतात. इथून पुढे गुन्हेगार पुढे आणि आपण मागे असं नको. आपण पुढे पाहिजे. तुम्ही दोघे जा. सुधाकर फॉरेन्सिकचं बघा. हो साहेब. जामकर साहेब, जामकर साहेब. आई तुम्ही इथं काय झालं, का घाबरलाय? साहेब माझ्या कानावर आलं, तुम्हाला माझ्या लेकीचं काहीतरी सापडले. कुठं आहे ती, कशी आहे, तिचा काही पत्ता लागला का? साहेब अहो बोला की, असं गप नका राहू. तिच्या काळजीने माझा जीव चाललाय. तुम्हाला काय सापडलंय माझ्या लेकीचं? बघा तुम्ही बसा, पाणी द्या. आई तुम्ही बसून घ्या. नाही, तुम्ही आधी मला सांगा, तुम्हाला माझ्या लेकीचं काय सापडलंय, कुठं आहे ती? बघा आम्ही तपास करतोय, सांगू तुम्हाला. ही लालीची चेन सापडली. रक्त लागलंय तिला. रक्त लागलंय. लाले अगं हे काय झालं, कुठं आहेस तू लाले? साहेब मला माझी लेक आणून द्या. आई असा धीर सोडू नका. अहो रक्त लागले म्हणजे ते काय लालीचं रक्त आहे का? हा आमचा तपास सुरू आहे, तुम्ही शांत व्हा, घाबरू नका. साहेब माझी लेक जरा चिडकी आहे, रागीट आहे. एकदा डोक्यात राग गेला ना की ती कोणाचंच ऐकत नाही. नाही काय काय म्हटलं तुम्ही आता? एकदा डोक्यात राग गेला ना की ती कुणाचंच ऐकत नाही. हा कंटिन्यू. पण साहेब माझी लेक साधी आहे, वाईट वळणाची नाही. साहेब ती आम्हाला आणि नवऱ्याला सोडून नाही जाणार. तिला काही वावगं सहन होत नाही. एक वेळ ती भांडण, पण अशी संसार सोडून नाही जाणार साहेब ती. आई तुमची परिस्थिती आम्ही समजू शकतो, तुम्ही शांत व्हा. आम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढू. तेव्हा तुमची मुलगी आम्ही तुम्हाला शोधून देऊ, माझा शब्द आहे तुम्हाला. सुधाकर त्यांना घरी सोड. साहेब लय उपकार होतील तुमचे. चला मी तुम्हाला घरी सोडतो. शाळेत असताना रागाच्या भरात लालीनं तिच्या मैत्रिणीचं डोकं फोडलं होतं. पोलीस घरी आले होते, खरंय काय? नाही तसं तसं काही नाही साहेब. ठीक आहे, जा तुम्ही. बोलताना धतपप झालं यांचं. धतपप झालं म्हणजे काहीतरी. आप्पा तुम्ही इथं? तुला लालीबद्दल काय माहिती आहे का? म्हणजे ते प्रेमपत्र तुला सापडलं होतं ना, मग ते कुणी पाठवलं होतं, त्याचं कोणाबरोबर लफडं होतं, काय माहिती आहे की नाही तुला? नाही आप्पा, काय कळलं नाही मला. असला कसला नवरा तू? तुझ्या नाकाखाली तुझी बायको इतर काहीतरी उद्योग करते आणि तुला माहित नाही? अरे बायकोवर बारीक लक्ष पाहिजे.
त्याच्या आधी मी तर म्हणतो धाक पाहिजे. घराचा उमरा ओलांडायच्या आधी 10दा विचार केला पाहिजे बायकोनं. पण तुम्ही डोक्यात चढून ठेवा अजून बायकोला. मला खरं खरं सांग, बघ माझ्याकडं, तू तर लालीचं काही केलं नाही ना? बाप काय बोलताय तुम्ही, माझ्यावर संशय घेताय? हा मग माधुरी सारखं पुन्हा काही व्हायला नाही पाहिजे. बाप मी, तुम्ही इकडे या बरं आधी. अरे आप्पा काय बोलताय तुम्ही, जरा हळू बोलाय, कोणी ऐकलं म्हणजे. हा मग संशयाला वाव आहे इथं. तुला तुझ्या बायकोचं लपड कळलं आणि रागाच्या भरात तो तिला अहो काय बोलताय आप्पा, काही बोलायला लागलाय तुम्ही. मी माधुरीला नाही मारलं, उलट ती डेड बॉडी आपल्याला दिसली, आपल्या दोघांच्या गळ्यात मारली, आपण दोघांनी मिळूनच विल्हेवाट लावली की. राहिला प्रश्न लालीजींचा. माझं खरंच प्रेम आहे त्यांच्यावर आप्पा. हा त्या कशाही वागू द्या तरी माझं प्रेम आहे त्यांच्यावर. मी कशाला कोणाचं काहीतरी असं करू. तुम्हाला माहिती ना, समोरच्या माणसाला राग आला तरी मी मोठ्या मनानं माफ करतो. माझं मन हळवं आहे आप्पा, मी कशाला असं काय करेन. उलट लालीजी मला समोर घावल्या पाहिजेत, मी त्यांना विचारणारच आहे माझ्याकडनं काय चुकलं हो, कुठं कमी पडलं प्रेम करायला. मी विश्वास ठेवला, सगळं केलं, तरी हे असं. एकदा ना आप्पा ती माणूस घावला पाहिजे, म्हणजे लालीजी लगेच गावत्याल. हो. आणि गावात चितू होईल त्याचं काय? आप्पा तेवढं सहन करावं लागेल. आता लालीजी सापडणं गरजेचं आहे का नाही. दोघं माझ्या तावडीत घाऊ देच, बघतोस त्यांच्याकडं. तू बस ब्लाऊज शिवत, एक बायको नीट सांभाळता येईना तुला. काय दिवस आलेत, सगळ्यांचं ऐकून घ्यावं लागतंय.